एकच मिनिटं मी ओपन करते बुक. माझं हँडी असतं पण आज कुठे गेलं काही दिसत नाही. एक मिनिट सापडले, थांबत. येस, मिळालंय. मॅम एकदा अनम्यूट करा. शेअरिंग माय स्क्रीन. ओके, येस. आले. हो, लोड होत आहे. आजचा दिवस 14वा. आणि 14वा दिवस. येस. सो एव्हरीवन, जस्ट लुक एट दिस पिक्चर. सगळेजण हा पिक्चर बघा. या पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिलं आहे? एक घड्याळ दिली आहे. म्हणजे आपल्या स्वप्नांना आता आपल्याला वेळ किंवा आपल्याला आपण तुम्ही म्हणता ना की माझं या महिन्यात किंवा नेक्स्ट इयरला माझं स्वप्न कंप्लीट झालं पाहिजे, किंवा एक टाइम तुम्ही जो देत आहात. तर आता आपल्याला टाइम मध्ये आपल्या स्वप्नांना कसं बांधायचं ते आपण शिकणार आहोत. तर टाइम मध्ये स्वप्न बांधताना आपण किती टाइम पाळतो हेही तेवढंच आपल्याला शिकायचं याच्यामध्ये. आणि जर आपण टाइमची कदर केली किंवा आपण जर टाइमला व्यवस्थित इम्पॉर्टन्स दिला तर नक्कीच आपल्याला सुद्धा टाइम त्याप्रमाणे आपापले स्वप्न पूर्ण करून देईल. नेक्स्ट पेज. 14वा दिवस. स्टार्ट. कीर्ती मॅम तुमचा आवाज येत नाहीये. चॅटमध्ये माझा सांगता का की मॅमचा आवाज तुमच्याकडे पण ब्रेक होतो? माझा येतोय? हो, आता येतोय. आधी ब्रेक झालेला. 14वा दिवस. पुन्हा ब्रेक होतोय. तू स्टार्ट कर वाचायला. आता येतोय का? आवाज येतोय? आता येतोय. हो, तो वाचायला सुरुवात कर, मग ते एक्सप्लेन ओके. कर. हम्म. अनुभवा जादूचा दिवस. हेतुपूर्ण शब्दांमध्ये जादू सामावलेली असते. दीपक चोप्रा, जन्म 1946, डॉक्टर आणि लेखक. येस. दिवस 14वा आहे. अनुभवा. अनुभवा म्हणजे तुम्हाला अनुभव करायचा आहे जादूच्या दिवसाचा. आता आपण आपले पास्टचं सगळं बघितलं, हेल्थ बघितलं, रिलेशन्स बघितलं, आणि आता आपण जेव्हा जादू करायला सुरुवात झाली आहे, जादू व्हायला सुरुवात लागली आहे, तर तू कसा अनुभव कसा करायचा. हेतुपूर्ण शब्दांमध्ये जादू सामावलेली असते. ऍक्च्युली कुठलीही गोष्ट करताना तुम्ही कुठल्या इंटेन्शननी करता, कुठल्या हेतूने करता, हे जास्त महत्वाचं असतं. ओके. तुमचा हेतू कसा आहे? जर तुमचा हेतू चांगला आहे तर नॅचरली ती गोष्ट चांगली होईल, आणि हेतू जर चांगला नसेल तर ते होणार नाही. जसं कुठं एखादा, जसं आता जसं अश्विनी मॅमने एक उदाहरण दिलं होतं की दोन व्यक्ती आहे. एक व्यक्ती चाकू मारतो, तो जेलमध्ये जातो, आणि एक व्यक्ती जेव्हा चाकू मारतो तर तो त्याला पैसे मिळतात, त्याला रिवॉर्ड मिळतं. तर दोघांचा हेतू वेगवेगळा आहे. एकाचा हेतू होता त्यांनी कुणाचा तरी खून केलेला, आणि दुसऱ्याचा काय हेतू होता की त्या व्यक्तीला काहीतरी झालेलं डिझीज, त्याच्यातून त्याला वाचवण्यासाठी त्याने त्याला चाकू मारला. आणि जरी तो व्यक्ती नाही राहिला, पण तरीही त्याच्या प्रयत्नासाठी त्याला ते रिवॉर्ड मिळालं.
तर हेतू दोघांचा वेगळा होता. हेतू कसा होता? तर हेतूपूर्ण शब्दामध्ये सुद्धा जादू सामावलेली असते. तर आपला हेतू कसा आहे, आपल्याला कशी स्वप्न पाहिजेत, कुठलं कसं पूर्ण करायचं आहे, यामध्ये सुद्धा तुमची जादू सामावलेली असेल. पुढे. तुमच्या जीवनातील संपूर्ण जादूचा दिवस पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी, तो अनुभवण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण दिवस त्यासाठी कृतज्ञ राहायला हवं. तुमचा संपूर्ण दिवस जादूचा जाण्यासाठी तुमच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन करा आणि तो प्रत्येक प्रसंग चांगल्या प्रकारे घडला आहे अशी कल्पना करा आणि तो अनुभवण्यापूर्वीच आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. ही अगदी सहज करता येण्यासारखी गोष्ट आहे आणि ती अगदी थोड्याच वेळात करता येणार आहे. असं जरी असलं तरी त्याच्यामुळे तुमच्या दिवसामध्ये आश्चर्यजनक फरक घडून येणार आहे. दिवसाबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त केल्याने आकर्षणाच्या सिद्धांतानुसार दिवसभरात तुम्हाला सगळे चांगले अनुभव आले असं समजून तुम्ही त्याबद्दल आभार मानले तर दिवसभरात तुम्हाला सगळे चांगलेच अनुभव येतील. येस. आपल्या जीवनामध्ये आता आपल्याला दिवस चांगला करायचा. आपण सकाळ चांगली केली, बरोबर आहे. आपण आपल्या बाकीच्या जीवनामध्ये आपल्या लोक अंधारातून आपल्याला ज्यांनी उजेड केला नाही त्याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त केली. असं करत 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 आता आपल्याला जादूचा दिवस बनवायचा आहे. आणि जादूचा दिवस पाहण्यासाठी तो आपल्याला अनुभव करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आधी कृतज्ञ राहणं शिकावं, म्हणजे कृतज्ञ राहायला शिकावं लागेल. आणि ते राहायला शिकण्यापेक्षा तुम्हाला कृतज्ञ राहावं लागेल. आता संपूर्ण त्या दिवसासाठी तुम्हाला आभारी राहणं आवश्यक आहे. संपूर्ण दिवस जर तुमचा जादूचा व्हावा तर तुमचं जर दिवसाचं जे तुमचं नियोजन आहे कार्यक्रमाचं, तुम्हाला काय काय कामं करायची आहे आणि ती पूर्ण कामं अशी छान प्रकारे व्हावी अशी जर तुमची खरंच इच्छा असेल, म्हणजे शेवटी इंटेन्शन आलं याच्यामध्ये, तर ते चांगल्या प्रकारे घडलं आहे अशी तुम्हाला आधीच कल्पना करावी लागेल, की मला ही कामं करायची, ती माझी ही कामं मी व्यवस्थितपणे पार पडली आहे. आणि तो अनुभवण्यापूर्वीच आभारी आहे असा शब्द तुम्हाला विचारावा लागेल. आणि जरी तुमची ती कामं झाली नाही, तुम्हाला काहीच एक्सपिरियन्स त्या कामाचा आला नाही, तरीही तुम्हाला ती गोष्ट अनुभवण्यापूर्वीच त्याला आभारी आहे असे शब्द उच्चारावे लागतील. सहज करण्यासारखी ही गोष्ट आहे आणि ती अगदी थोडा वेळ लागतो. सकाळी सकाळी आपण जेव्हा ग्रॅटिट्यूड लिहितो त्याच्यानंतर. आणि हे असं जरी असलं तरी त्यामुळे तुमच्या दिवसामध्ये आश्चर्यकारक बदल पडेल. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की एकदम थोडासा, म्हणजे सकाळचे 10 मिनिटं आपल्याला या गोष्टीसाठी द्यायची आहे फक्त. आपल्या व्यवस्थित कार्यक्रमाचं नियोजन, की मला सकाळी म्हणजे काय करायचं, तुमचा एक दिवस प्लान असतो की मला आज हे काम करायचं, इथे ऑफिसमध्ये जायचं आहे, किंवा इलेक्ट्रिक बिल भरायचं आहे, मला मुलीच्या शाळेमध्ये जायचं आहे, मला कुठे अपॉइंटमेंट आहे ती जायचं. मग हे सगळ्या कामाचं नियोजन तुम्हाला करून तुमचा दिवस चांगला झाला आहे ही कल्पना करणे आवश्यक आहे. तरच ती पुढे तुम्हाला अनुभवता येईल आणि मग तुमचा दिवस छान जाईल. तुम्हाला आश्चर्यकारक असा फरक घडून येणार, तुम्ही जर दिवसाबद्दल आधीच जर कृतज्ञता व्यक्त केली. कारण आकर्षणाचा नियम आपल्याला सांगतो, दिवसभरात जर तुम्हाला सगळे चांगले अनुभव आले असं समजून जर तुम्ही आभार मानले, की मला दिवसभरात छान अनुभव येणार आहे, म्हणजे तुम्ही आता ऑलरेडी पॉझिटिव्ह आहात. तुम्ही स्वतः आभार मानले त्या पूर्ण दिवसाचे, तर तो दिवसही तुम्हाला तेच देणार. त्या दिवसभरात तुम्हाला सगळेच चांगले अनुभव येतील. जर तुम्ही चांगला विचार करून सकाळी तुमचे इंटेन्शन टाकले त्या कामामध्ये, तर तुम्हाला पुढे चांगलेच त्याचे रिझल्ट मिळणार, चांगलाच अनुभव येईल. दिवसभरातील तुमच्या परिस्थितीमध्ये नाट्यमयरित्या बदल घडवून आणण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल, तर तुम्ही तो काळ जरा आठवून बघा, ज्यावेळी तुम्ही चिडचिड करत, असंतुष्ट आणि वाईट मनस्थितीतच जागे व्हायचा. दिवसाची सुरुवात अशी झाल्याने दिवसही वाईट जायचा. एकामागून एक गोष्टी बिघडत जायच्या आणि दिवसाच्या शेवटी तुम्ही भीतीयुक्त आश्चर्याने खचून जाऊन उद्गारायचा की तुमचा दिवस वाईट गेला. जसं काही हा वाईट दिवस अपघातानेच वाईट गेला असं तुम्हाला वाटायचं, पण ते तसं नाही. तुमचा दिवस वाईट जाण्याचे एकमेव कारण म्हणजे तुमची मनस्थिती सकाळपासूनच वाईट होती आणि त्या वाईट मनस्थितीमुळेच दिवसभरात एकामागून एक गोष्टी बिघडत गेल्या. आता तुम्हाला ही जी कृती आधी सांगितली आहे, की तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे, तुम्हाला त्या दिवसाबद्दल आधीच धन्यवाद व्यक्त करायचा आहे, तर तुम्हाला तो अनुभवायला मिळेल.
आज जर आपण पूर्वीचा आपला काळ जर आपण एक इंट्रोस्पेक्ट केलं, मागे जाऊन जर आपण बघितलं, तर एखाद्या दिवशी जर सकाळ आपली बिघडली किंवा सकाळी काही झालं तर आपला तो पूर्ण दिवस चिडचिड चिडचिड चिडचिड. आणि तो जो आहे ते ऍक्च्युली तो जो दिवस वाईट जायचा, तो कुठल्या एखाद्या प्रसंगामुळे किंवा कुण्या दुसऱ्या व्यक्तीमुळे जात नव्हता, तर तो तुमच्या स्वतःच्या मनस्थितीमुळे जायचा. कारण तुमचे थॉट्स असायचे, आज माझं हे झालं, आज मला नळाला पाणी नाही आलं, आता मी कसं करू, आता मग असं झालं, मग हे झालं. मग एकेका थॉट्सच्या मागे आपण एकेका कामामध्ये एक 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 आपला विचार असा निगेटिव्ह निगेटिव्ह होत जातो आणि तसं तसं ते घडत जातं. बरोबर आहे. दिवसभरातही तुमची परिस्थिती जर नाट्यमय तुम्हाला बदल घडवायची असेल, तर ती जादू आता तुमच्याकडे आहे. तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल तरी तुम्ही करा. म्हणजे आता तुम्हाला असं वाटेल का असं काही होऊ शकतं का खरंच, तर तुमचा तो मागचा काळ आठवा. असंतुष्टपणा, वाईट मनस्थिती याच्यामध्ये जागे होणं किंवा कधी रात्री कुणासोबत आपलं भांडण झालं, नवऱ्यासोबतच सपोज भांडण झालं किंवा मैत्रिणीसोबत आपलं काहीतरी कुठे झालं आहे, आपण रात्रभर त्या विचारामध्ये कंटिन्यू आपलं सुरू आहे आणि झोप चांगली नाही झाली. मग झोप नाही झाली तर सकाळी आपण तेवढं फ्रेश छान उठणार नाही आणि मग आपण चिडचिड करू, मग याच्यावर चिडचिड त्याच्यावर चिडचिड, घरात सगळ्यांवर राग काढणे, आपली मनस्थिती चांगली राहणार नाही. आणि मग त्या मनस्थितीमध्ये जसं अट्रॅक्शन सारख्या गोष्टीला सारखं करतं, तर तुमची जर मनस्थिती वाईट आहे तर तुम्ही वाईट 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 वाईटच अट्रॅक्ट कराल. मग काय होईल, आणि एकामागून एक गोष्ट बिघडेल. जिथे गोष्ट चांगली व्हायची तिथे त्या वेळेस आपली मनस्थिती, कोणाला रागवायचं जरी नसेल तरी आपण रागू, कुठे काही करायचं नसेल तरी म्हणजे उलटे उलटे कामं होत जातात. आणि दिवसाच्या शेवटी मग असं एकदम असं, बापरे आज कसं झालं, आश्चर्य, म्हणजे असं आपल्याला वाटतं की कसा दिवस वाईट गेला माझा. पण तो दिवस हा अपघात नसतो किंवा अपघाताने वाईट गेलेला नसतो, तो आपल्या मनस्थितीमुळे वाईट गेलेला असतो. आपणच आपणच आपल्या त्या दिवसासाठी कारणीभूत असतो आणि त्यामुळे त्या एकामागून एक अशा गोष्टी बिघडत जात असतात. आपण जर त्या गोष्टीतून काहीतरी सकारात्मक घेतलं आणि मग पुढे गेलं आणि आपली मनस्थिती चांगली ठेवली, आपलं जे फ्रिक्वेन्सी आहे ती जर आपण छान ठेवली, तर आपला दिवस पुढे चांगला होईल. म्हणून सकाळ चांगली तर पूर्ण दिवस छान. वाईट मनस्थितीतच तुम्ही सकाळी जागे झालात, तोही काही अपघात नव्हे. याचा अर्थ तुम्ही झोपी जाताना काहीतरी नकारात्मक विचार करत झोपी गेला होता. कदाचित ते तुमच्या लक्षातही आलं नसेल. म्हणूनच जादूच्या दगडाची कृती रोज रात्री तुम्ही सगळ्यात शेवटी करण्याचे कारण हेच आहे की झोपी जाताना मनात चांगले विचार बाळगून तुम्ही झोपी जाता. रात्री जादूच्या दगडाची कृती आणि सकाळी तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद या दोन्हीही कृतींमुळे रात्री आणि सकाळी तुमची मनस्थिती चांगली राहते. तुमच्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी तुम्हाला चांगलं वाटण्याची हमी या दोन्हीही कृती देतात. हम्म. जर कुणाची, आता मी सांगितलेलं आहे की जर मनस्थिती वाईट आहे कारण रात्री काहीतरी झालं आहे, म्हणजे याच्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात. हा काही अपघात नाहीये. तुम्ही रात्री कशा मनस्थितीत झोपला, तुम्ही एखादं असं सिरियल बघितलं, क्राईम पेट्रोल किंवा कुठलं तरी असं सिरियल बघितलं की ज्याने तुमचं मन एकदम हादरून गेलं, किंवा एखादी मूव्ही बघितली, किंवा कुणाशी भांडण झालं, किंवा ऑफिसमध्ये काही झालेलं आहे, तुमची मनस्थिती त्या दिवशी चांगली नाही आणि तुम्ही झोपी गेलात, तर तुमची जी सकाळ आहे ती सुद्धा सेम तेच सगळं वाईब्स घेऊन येईल. म्हणजे झोपी जाताना तुम्ही जो नकारात्मक विचार करत बसलात आणि नकारात्मक विचाराने तुम्ही झोपी गेला, तेही तुमच्या लक्षात कधी येणार नाही की माझी सकाळ का वाईट झाली. तुम्हाला हे कळणारच नाही की अरे, मी आदल्या रात्री तर असं झोपलो होतो. आणि तसं होऊ नये म्हणून या पुस्तकामध्ये आपल्याला डे 2 लाच दिलेला आहे जादूचा दगड. तो जादूचा दगड का दिला, जेणेकरून मी फक्त दिवसभरात माझ्यासोबत झालेल्या चांगल्याच गोष्टी आठवणार. आणि जेव्हा माझ्या मनामध्ये झोपताना चांगले विचार असतील, आणि झोपताना आपण अल्फा बीटा स्टेटमध्ये गेल्यावर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जेव्हा हे चांगले चांगले विचार जातील, मग अजूनही आपल्याला छान वाटेल. आणि ते कंटिन्युअस आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी होत राहतील आणि त्या चांगल्या गोष्टी जेव्हा त्या पूर्ण मनन होतील, त्याच पुन्हा आपण छान छान गोष्टी, अजूनही चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करू. म्हणजे झोपी जाताना मनात चांगले विचार बाळगून रात्री झोपी जातो आपण दगडाची कृती केल्यानंतर. मग सकाळी उठल्या उठल्या आपण काय करतो, आपण वरदानं लिहितो, म्हणजे आपण पुन्हा पॉझिटिव्ह. मग आता सकाळी मी उठलो, हेच तर सगळ्यात मोठं वरदान आहे.
बरोबर आहे. मग ही वरदानं लिहिल्यानंतर रात्री दगडाच्या दाजू तिकडे आणि सकाळी वरदानांची मोजतात. आणि ह्या दोन्ही जेव्हा कृती घडतात, सकाळची आणि रात्रीची, आणि तेव्हा मग तुमची मनस्थिती ही छान राहते. आणि मग तुमच्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी तुम्हाला चांगलं वाटण्याची इथे हमी दिली जाते, कारण तुम्ही ह्या दोन्ही कृती इथे केल्या आहे. आता खरं तुम्ही कृती करता, तुम्ही कशी प्रॅक्टिस करता, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही खरंच टाइम देता का तेवढा? कारण आपल्याला घड्याळ दाखवलं होतं पुढे जेव्हा हे लेसन सुरू व्हायच्या आधी, तर खरंच तुम्ही काटेकोरपणे अगदी घड्याळाच्या सुईवर तुमचे रोजचे कामं करता का? तुम्ही रोज त्या जादुई दगडाची कृती करता का? तुम्ही रोज त्या वरदानं लिहिता का? जे जे या बुकने सांगितलंय ते ते आपल्याला बरोबर करायचं आहे, आणि टाइम, वेळेला महत्त्व देऊन करायचं आहे. आज मी सकाळी विसरलो, मग मी उद्या करेल, किंवा मला दुपारी लिहायचंय मग मी संध्याकाळीच लिहेल, असं जर झालं तर मग तो टाइमही तेवढा तेवढा तो डिले करेल तुमचं. बरोबर आहे. सो दिवसाची सुरुवात तुम्हाला चांगलं वाटण्याची हमी या दोन्ही कृती याच्यामध्ये आपल्याला देतात. तुमचा संपूर्ण दिवस जादूमय जाण्यासाठी तुम्हाला चांगले वाटणे गरजेचे आहे. तुमची मनस्थिती तात्काळ चांगली होण्याची हमी कृतज्ञतेशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट देऊ शकेल असे मला वाटत नाही. जशी मनस्थिती तशी परिस्थिती, हे एक स्लोगन आहे. जैसी जशी मनस्थिती राहील ना, तशी तशी परिस्थिती आपली होणार. तुमचा संपूर्ण दिवस जर तुम्हाला जादूमय व्हावा असं वाटत असेल, आणि खरंच तुम्हाला असं वाटतं की चांगला गेला पाहिजे, याची तुम्हाला खरं गरज आहे, तर तुमची मनस्थिती तुम्हाला तात्काळ चांगली होण्याची हमी फक्त आणि फक्त कृतज्ञतेशिवाय कुठलीही गोष्ट देऊ शकणार नाही. सगळ्यात मोठा हा धागा आहे, कृतज्ञतेचा धागा, जी आपली मनस्थिती चांगली करतो, आपले व्हायब्रेशन चेंज करतो. आपण चांगलं चांगलं शोधतो. आपण दुसऱ्यांना प्रोत्साहन देतो. दुसऱ्यांना ॲप्रिशिएट करतो. कारण आपण आता इथे जज नाही करत कोणाला. आपण जजिंग करणं सोडलेलं आहे. मग यावेळेस ऑटोमॅटिकली ह्या कृतज्ञतेमुळं तुमची जी स्थिती चांगली होणार, आणि तुमचं पुढचं सुद्धा दिवस चांगले जातील. सो तत्काळ जर तुम्हाला ही चांगली करायची असेल, तर कृतज्ञतेशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट तुम्हाला देऊ शकणार नाही. तुम्ही दिवसभरात कोणकोणती कामे करायची याचे नियोजन केलं असेल, मग तो प्रवास असेल, बैठक, कार्यप्रकल्प, जेवण असेल, व्यायाम, कपडे ड्राय क्लिनिंगला टाकणे असेल, खेळ खेळायचा असेल, चित्रपटाला जायचं असेल, मित्राला भेटायचं असेल, योगासनं करायला जायचं असेल, तुमचं घर स्वच्छ करायचं असेल, शाळेत जायचं असेल किंवा किराणा वस्तू आणायच्या असतील, आता तुमचा दिवस जादूचा करायचा असेल तर तुम्ही या कामासाठी बाहेर जाण्यापूर्वी तुमचे प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झाले आहे अशी कल्पना करा आणि प्रत्येक कामासाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्ही दिवसभरात काय काय कामे करायची आहेत याची रोज यादी लिहिणारी व्यक्ती असाल तर ती यादी रोज बघत जा आणि त्यातील प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झाले आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. ही जादूची कृती तुम्ही मनात करा किंवा कागदावर लिहून काढा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक योजनेचा किंवा कार्यक्रमाचा परिणाम सर्वोत्कृष्ट घडून आला आहे अशी मनात भावना बाळगा. येस, मॉर्निंगला आपल्याला हे माहित असतं की दिवसभर आपल्याला काय काय करायचं आहे. आपल्या डोक्यामध्ये असतं सगळं की आज मला मीटिंगला जायचं आहे, माझा प्रोजेक्टचं वर्क आहे, अ, जेवण आहे, माझं जिमला जाण्याचा वेळ आहे, ड्रायक्लिंगला कपडे टाकायचे आहे, अ, कुठे खेळायला जायचं असेल, कुठे मूवीला किंवा एखाद्या मित्राला भेटायचं जायचं असेल, योगासनं करायचं असेल, तुमचं घर स्वच्छ करायचं असेल, शाळेत जायचं असेल, किंवा किराणा वस्तू आणायच्या असतील. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असते की आज मला काय काय करायचं. मग आता तुमची आखणी झाली की मला दिवसभर काय काय काम करायचं. जसं मी रोज लिहिते की माझा हा मॅजिक बुकचा सेशन खूप चांगलं झाला आहे, म्हणजे मला माझ्यासाठी हे पण येतं. मग माझा स्वयंपाक आहे, मी घरी माझे ट्युशन्स आहेत, मी ज्या छान केल्या, मुलांनी खूप छान अभ्यास केला, माझ्या रुटीनमध्ये येणाऱ्या माझ्या गोष्टी आहेत. तुमच्या रुटीनमध्ये जे जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित रोज आठवायचं आणि लिहायचं.
तुमचा दिवस जर जादूचा करायचा असेल तर तुम्ही ह्या कामासाठी जेव्हा घराच्या बाहेर पडणार त्याच्या आधी तुमचं हे प्रत्येक काम खूप छान झालं, चांगल्या प्रकारे झालं. मी ज्या ऑफिसमध्ये गेलो तिथे मला अगदी 2 मिनिटात माझं सगळं काम झालं. मला त्या बँकेच्या कॅशियर मॅडमने अगदी बोलावलं, माझं व्यवस्थित मला सगळं समजून सांगितलं माझं काम. कुठलंही काम असतं, आता एक मी एक्झाम्पल बँकेचं दिलेलं आहे. तर असं तुम्हाला प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झालं असं कल्पना करायची आहे. आणि एकदा कल्पना झाल्यानंतर आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे. दिवसभरात काय काय काम करायचे, मग आता त्याची लिस्ट बनवायची. ती जर तुम्ही लिस्ट बनवत असाल, लिहिणारी जर व्यक्ती असाल, तर ती रोज बघायची. ती जी लिहिलेली लिस्ट आहे तुमची ती रोज बघायची. आणि प्रत्येक काम तुमचं हे छान झालं, चांगल्या प्रकारे झालं असं म्हणून तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची. आणि असं समजायचं सुद्धा आहे की येस, माझं हे काम खूप छान झालं. मी इथे गेलो होतो, मला इथे जायचं होतं, माझं काम खूप छान झालं. मुलीच्या शाळेत गेली, मला मॅडमने खूप अप्रिशिएट केलं माझ्या मुलीला, माझं हे काम खूप छान झालं, मी खूप खुश आहे. जे जे तुम्हाला जसं जसं तुमच्या रुटीन प्रमाणे ते ते करा. आणि ही जादूची कृती मनात करा किंवा तुम्ही लिहून करा. पण महत्वाची गोष्ट काय आहे, ह्या गोष्टी ज्या तुम्ही लिहिल्या आहे किंवा हा जो तुम्ही कार्यक्रमाचा आकार केलेला आहे, मोजणी मापणी, त्यानंतर तुमचा दिवस सर्वोत्कृष्ट झाला म्हणजे हे तुम्हाला ऑलरेडी असा परिणाम आलेला आहे, ही भावनाच मनात ठेवावी लागेल. घराच्या बाहेर निघतानाच आज म्हणजे तुम्ही कुठे बाहेर फिरायला जातात, आउटिंगला जाता, आमची ट्रिप खूप छान झाली, आम्ही खूप मजा केली, आम्ही म्हणजे आईस्क्रीम खाल्लं, आम्ही पहाडावर गेलो, तिथे फोटो छान क्लिक झाले, वाव, आम्ही तर खूप मस्त मजा करून आमचा आजचा दिवस खूप छान गेला. जर एखाद्या दिवशी तुम्ही सॅटर्डे संडे तुमचा ट्रिप प्लॅन केला असेल, छोटा टूर प्लॅन केला असेल, तर तो तुम्ही घराच्या बाहेर निघता त्याच्या आधीच तुम्हाला हे सांगायचं आहे, युनिव्हर्सला आधीच ही व्हायब्रेशन टाकायची आहे की येस, आजचा माझा दिवस खूप छान गेला. मग ती भावना जेव्हा तुम्ही मनात बाळगाल तेव्हा ती गोष्ट ऑटोमॅटिकली तशी घडून येईल. तुमचा दिवस जादूमय यावा यासाठी अगोदरच जेव्हा तुम्ही कृतज्ञतेचा वापर करता, तेव्हा ती कृतज्ञता अनपेक्षित समस्या किंवा अडचणी घेण्यापूर्वीच त्या दूर करते. तुम्ही जितके जास्त या जादूच्या कृतीचे आचरण कराल, तितके तुमचे दिवस चांगले जायला लागतील. तुमच्या जीवनात अगदी छोट्याशा गोष्टीपासून ते अगदी महत्त्वाच्या गोष्टींपर्यंतची प्रत्येक गोष्ट चांगली घडून येईल. परिस्थितीचे दणके बसायचे दिवस जाऊन ते सुरळीत होतील. दिवसभरात निराश करणाऱ्या किंवा त्रासदायक घटनाऐवजी तुमच्या दिवसांची सुरुवात जादूच्या प्रवाहाने होईल आणि तुमच्या आयुष्यात फारसे प्रयत्न न करता, चिंता न करता, ताण न घेता अगदी आनंदात जादूने काही गोष्टी घडून येतील. येस, पूर्वी जसं माझा हा स्वभाव होता, छोट्या छोट्या गोष्टीवर टेन्शन घेणे, काही जरी झालं तर, आणि ते टेन्शन घेतल्यानंतर त्या टेन्शनमुळं सगळ्या पुढच्या होणाऱ्या गोष्टी ह्या बिघडत जायच्या. आणि जिथे टेन्शन न घेता शांततेने आपण जेव्हा कुठल्या गोष्टीचा विचार करतो ना, तेव्हा ती गोष्ट छान सुधरते आणि चांगली होते. सो दिवस हा जादूमय जावा यासाठी आपल्याला कृतज्ञता आधीच करायची आहे, त्याचा वापर करायचा आहे. ती कृतज्ञता तुम्हाला येणाऱ्या अनपेक्षित ज्या समस्या आहे किंवा अडचणी आहे त्या येण्यापूर्वीच दूर करेल. तुम्ही जितके जास्त याचं आचरण कराल ना, तेवढं तुमचं आयुष्य चांगलं जायला लागेल. छोट्या छोट्या गोष्टीपासून ते महत्वाच्या गोष्टीपर्यंत प्रत्येक गोष्ट ही चांगलीच होणार आहे. पूर्वी आपल्याला परिस्थितीचं थोडंसं हे व्हायचं किंवा काही गोष्टी सुरळीत होत नव्हत्या. पण यावेळेस तुम्हाला असे काही लोक मिळतील की तुमचं काम एकदम सरळ सोपं होऊन जाईल. तुम्हाला दिवसभरामध्ये ज्या नाराज करणाऱ्या, त्रास देणाऱ्या काही काही घटना असतील, तर तुमची दिवसाची सुरुवातच ही जादूच्या प्रवाहानं होणार आहे. आणि आता तुम्हाला जास्त प्रयत्न न करता, चिंता न करता, ताण न घेता, अगदी आनंदात तुमच्या आयुष्यामध्ये जादूच्या गोष्टी घडून येतील. आज मॉर्निंगला मला आपल्याच एका पार्टिसिपंटचा फोन आला. त्या ऑफिसला असतात. एक दिवस आम्ही रात्री 9 वाजता क्लास घेतलेला, तेव्हा त्या होत्या. प्राजक्ता तुला आठवत असेल. मी सांगितलं ते शहा सरांकडे त्यांनी बस बघून व्हिडिओ
त्या मॅजिक बुक करायला आलेल्या आहेत. तर सध्या त्या मुंबईला आहेत. मे बी ते ठीक आहे. आता त्या असतीलही कदाचित, आय डोंट नो. बट मॉर्निंग जेव्हा त्यांनी शेअर केलं मला, म्हणजे जादू कशी आणि कुठे काम करते, अमेझिंग. म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही की जो व्यक्ती या कृतज्ञतेच्या जादूमध्ये असतो, त्याच्यासाठी प्लेन हे अर्धा तास वेट कुणाचं करतं का? म्हणजे हम्म. टायमिंग झाला आहे, त्या पोहोचल्या नाही वेळेवर, पण त्यांच्यासाठी हाफ आवर लेट झाली ती फ्लाईट. म्हणजे त्यांच्यासाठी थांबवली. ते लोक त्यांना घेऊन गेले. तुम्ही विचार करा, असं कधी होत नाही. कधी फ्लाईट ही आपल्याच वेळेवर निघते. ती तुम्ही आले नाहीत तर तुम्हाला फ्लाईट चुकते ती तुमची. पण तुमच्यासाठी कधी फ्लाईट असं फोन करून थांबत नाही. त्यांच्यासाठी अर्धा तास फोन लेट झाल्यानंतर फ्लाईट थांबली. ती ते लोक अगदी वेट करत होते. ते घ्यायला आले, यांच्याजवळ बोर्डिंग पास नव्हतं तरी सुद्धा त्या काल मुंबईला पोहोचल्या. तर असं जादू घडतात. त्या येतील आपल्याला शेअर करायसाठी. मी जस्ट तुम्हाला हे सांगितलेलं आहे. माझा दिवस जादूमय जाण्यासाठी जेव्हा मी पहिल्यांदा कृतज्ञतेचा वापर केला, तेव्हा दिवसातल्या ज्या गोष्टी करताना मला विशेष आनंद वाटत नाही, त्या प्रसंगांची मी निवड केली आणि त्या ना आवडत्या गोष्टी करायला जाण्यापूर्वीच मी त्यासाठी आभार मानले. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे सुपरमार्केटला जाणे. दिवसाच्या सुरुवातीलाच माझी सुपरमार्केटमधील फेरी सहज आणि आनंदी झाल्याबद्दल मी आभार मानते. असे जादूचे शब्द मी उच्चारले. सुपरमार्केटमधील माझी फेरी सहज आणि आनंदी कशी होईल याची मला काहीच कल्पना नव्हती. पण तरीही त्या परिणामासाठी मी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त केली. येस. दिवस हा जादूमय जाण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कृतज्ञतेचा वापर केला तर आपल्याला विशेष गोष्टी करताना कधी कधी काय होतं की काही काही गोष्टी आपल्याला नावडत्या असतात, की मला हे नाही आवडत किंवा कंटाळा येतो ह्या गोष्टी करायचा. तर त्या नावडत्या गोष्टी करायला जाण्यापूर्वी ते आभार मानले त्यांनी. रोंडा बर्नी आपल्या जीवनाचा एक प्रसंग सांगितला आहे की काही गोष्ट होती ती ज्यांना आवडत नव्हती, सुपर मार्केटला जाणे. मग दिवसाच्या सुरुवातीलाच त्यांनी काय हे केलं, इमॅजिन काय केलं, काय कल्पना केल्या, मनामध्ये काय ठरवलं, माझी सुपर मार्केट मधली फेरी खूप सहज आनंदी झाली, मी खूप आभार मानते. आणि त्यांनी जादूचे शब्द उच्चारले. मग जेव्हा त्या सुपर मार्केटमधली माझी फेरी सहज आनंदी कशी होईल याची त्यांना कल्पना नव्हती, पण तरीही त्या परिणामात त्यासाठी त्यांनी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना आधी ही गोष्ट आवडायची नाही. मग त्यांनी घरातून निघायच्या आधी त्याला खूप कृतज्ञता दिली. कशी होईल हे त्यांना माहित नाही, पण तरी त्या कृतज्ञता देत राहिल्या, त्या आनंदी राहिल्या. त्यांनी खूप ग्रॅटिट्यूड दिला त्या मार्केटच्या त्या टूरला. आणि मग जेव्हा त्या गेल्या तर कसं त्यांच्यासोबत मॅजिक होतो आहे तेही ते पुढे सांगणार आपल्याला. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा पहिलाच परिणाम मला दिसून आला आणि तो म्हणजे मला अगदी सुपरमार्केटच्या दाराजवळ गाडी पार्क करायला जागा मिळाली. त्यानंतर सुपरमार्केटमध्ये मला दोन मैत्रिणी भेटल्या. जिला मी बरेच दिवस भेटले नव्हते अशी एक मैत्रीण मला भेटली. खरेदी झाल्यानंतर मग आम्ही दोघींनी दुपारचं जेवणही बरोबरच केलं. मला भेटलेल्या दुसऱ्या एका मैत्रिणीने मला खूप दिवसांपासून हव्या असलेल्या, ज्याचं मी स्वप्न बघत होती, अशी आश्चर्यकारक आणि स्वस्त अशा घर स्वच्छ ठेवणाऱ्या हाऊस क्लीनरची माहिती सांगितली. सुपरमार्केटमध्ये मी खरेदी करत असताना ज्या गोष्टींची मला आवश्यकता होती, त्या जादूमयरीत्या माझ्या डोळ्यासमोर येत होत्या. मला ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या त्या शेल्फमध्ये मोठ्या प्रमाणावर मांडून ठेवण्यात आल्या होत्या. एकापेक्षा एक विशेष गोष्टी मला दिसत होत्या. या सगळ्यामुळे माझी खरेदी विक्रमी अशा कमी वेळात करून मी सामान घेऊन बाहेर जाण्यासाठी चेकआउट काउंटरला गेले आणि एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. मी घेतलेल्या वस्तूंची रजिस्टरमध्ये नोंद करणाऱ्या मुलीने अचानक मला विचारलं, "तुम्हाला बॅटरीची आवश्यकता आहे का?" ही एक महत्वाची वस्तू विकत घ्यायची मी विसरले होते. त्याचीही तिने आठवण केल्याने सुपरमार्केटमधील माझी ही फेरी कल्पनेपेक्षा जास्त सोपी, सहज आणि आनंदी झाली. संपूर्णतया जादूमय झाली. हा, कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की हे याच्यामध्ये काय जादू आहे. पण आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो आणि एखादी वस्तू घरी आल्यावर विसरतो तेव्हा कसं होतं ना, अरे मला हे हवं तर मी विसरली. बरोबर आहे ना.
मग जेव्हा रोंडाबांनी ह्या शक्तीचा वापर केला आणि त्यांना जर न आवडणारी वस्तू होती ती शॉपिंग, कधी कधी कोणाला आवडत नाही शॉपिंग जास्त करणं, तर त्यांनाही हेच होतं. मग त्यांना असा परिणाम दिसून आला की जेव्हा ते सुपर मार्केटला गेल्या तर त्यांना छान पार्किंग मिळाली. मग त्यांच्या फ्रेंड्स, त्यांच्या मैत्रिणी त्यांना भेटल्या. मग बरेच दिवस अशी एक मैत्रीण भेटली नव्हती जी तीही भेटली. खरेदी झाल्यावर त्यांनी जेवण बरोबर केलं. भेटलेल्या दुसऱ्या मैत्रिणीनं त्यांना हवा होतं, हाऊस क्लीनर हवा होता, छान स्वस्त चांगला असा. मग तेही त्यांना भेटलं. मग अशा छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या चांगल्या घडायला लागल्या. त्या क्लीनर्सची त्यांना माहिती मिळाली आणि त्यांना ज्या ज्या वस्तू हव्या होत्या त्या त्या अगदी त्यांना सहज डोळ्यापुढे दिसत गेल्या, फटाफट फटा शेल्फमध्ये पूर्ण ते मांडून ठेवलेल्या, जसं की त्यांच्यासाठीच ठेवलेल्या आहे. एकापेक्षा एक अशा विशेष गोष्टी त्यांच्यासोबत घडत गेल्या. आणि या सगळ्यामुळे काय झालं की त्यांना कमी वेळामध्ये फास्ट त्यांची पूर्ण खरेदी कंप्लीट झाली. आणि जेव्हा त्या बाया चेकिंग काउंटर आल्या आणि त्यांची जेव्हा बिलिंग चालू होतं, तर अचानक मुलींनी त्या विचारलं की तुम्हाला बॅटरी हवा आहे काय, म्हणजे ती बॅटरी विसरल्या होत्या त्या. मग त्या मुलीने लगेच आठवण करून दिली आणि ती एक महत्वाची वस्तू होती ती त्या विसरल्या होत्या. मग तीही आठवण झाल्याने तीही त्यांना भेटली. म्हणजे किती छान, हॅपी गो शॉपिंग. तर ही फेरी त्यांच्या कल्पनेपेक्षाही जास्त सोपी, सहज झाली. आणि त्यासाठी फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त केली. मार्केटला निघण्यापूर्वी त्यांनी आधी कृतज्ञता व्यक्त केली की माझी ही मार्केटची जी आजची माझी फेरी आहे ती खूप छान होईल, माझं सगळं शॉपिंग खूप छान होईल, मला सगळ्या गोष्टी लवकरच म्हणजे वेळेवर माझ्या समोर ठेवल्या असतील. त्यांनी काय ती कल्पना जे करायचं त्यांनी ते केलेलं आहे. तर मग ते केल्यानंतर ही जादू घडून आली आणि त्यांची ही जी शॉपिंग आहे ती खूप सहज, आनंदी आणि संपूर्णतया अगदी मॅजिकल झाली. सकाळच्या वेळेतील अगदी काही मिनिटं दिवस जादूचा जावा म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करण्यात घालवली होती. दिवसभरात घडणाऱ्या संभाव्य घटना आधीच चांगल्या प्रकारे घडल्या आहेत असं समजून मी आभार मानले होते. पण एवढ्या एका कृतीने तुमचा संपूर्ण दिवस वेगळ्या पद्धतीने उलगडत जातो. येस, सकाळच्या वेळेतले अगदी काही मिनिटं तुम्हाला जादूचा दिवस जावा म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यात घालवायची आहे. दिवसभरामध्ये संभाव्य घटना आधीच चांगल्या प्रकारे घडल्या आहे असं समजून आपल्याला आभार मानायचे आहे. आणि एवढी एक छोटीशी ही जी कृती आहे, हा संपूर्ण दिवस तुमचा एकदम डिफरंट राहील. अगदी म्हणजे अं, उद्या जर तुम्ही हे जे तुमचं होमवर्क दिलंय जर तुम्ही उद्या कराल आणि तुमचा तो दिवस तुम्ही अनुभवा की तो किती छान राहील. एक छोटीशी कृती आहे, पण संपूर्ण दिवस हा अगदी वेगळ्या प्रकारे तुमच्यासमोर उलगडत जाईल आणि तुम्ही खरं अनुभव कराल ही जादूची शक्ती. तुमचा दिवस जादूमय जाण्यासाठी तुम्ही सकाळी नव्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी जागे झालात की एकतर अंथरुणातच किंवा अंघोळ करत असताना, शॉवर घेत असताना किंवा कपडे घालून तयार होत असताना दिवसभरात तुम्हाला काय काय करायचे आहे याची उजळणी करा आणि ते प्रत्येक काम अत्यंत चांगल्या प्रकारे झालंय असं समजून आभार माना. ही जादूची कृती दिवसाच्या सुरुवातीला सकाळी अगदी एकाच सत्रात तुम्हाला करायची आहे. हे मात्र लक्षात ठेवा, मनातल्या मनात तुम्ही दिवसभरात सकाळी, दुपारी, संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय करायचे आहे याचे नियोजन करा. घडणाऱ्या प्रत्येक योजनेला किंवा घटनेला आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. कल्पना करा की दिवसाच्या शेवटी सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे घडल्या याबद्दल तुम्ही अतिशय कृतज्ञता व्यक्त करत आहात आणि आभारी आहे हे जादूचे शब्द परत उच्चारत आहात. आणि ह्या ज्या कृती आहेत, ज्या ओरली करायच्या आहेत, तर तुम्ही असं विचार करू नका की मला उद्या डे 14 आहे, मग मी माझी तेवढी डे 14ची सकाळची एक मी कंप्लीट करतो, बाकीचे दिवस मग मी काहीच करणार नाही. तर तुमच्या आयुष्यामध्ये आता हे डेलीचं एक झालं पाहिजे. म्हणजे डेली काही 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 असे जे प्रॅक्टिसेस आहेत ते डेली करायचे आहे. तुम्ही तुमची रिलेशनशिपची प्रॅक्टिस सुद्धा डेली करू शकता. कृतज्ञता 10 वरदाना लिहिली की लगेच 5 सेंटेन्स आपण आपल्याला जिथे रिलेशन दुरुस्त करायचे तिथे. खूप गोष्टी अशा आहेत ज्या रोज रोज करायच्या. तुम्हाला दिवस चांगला जावा असं वाटत असेल, मग मॉर्निंग तुमची जी सकाळ आहे, तुमच्या मॅनेजरला सांगण्याचं, म्हणजे सगळ्याच ह्या जी जादूच्या बुकच्या एक्सरसाइजेस हा तुम्हाला थोडं 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 म्हणजे करायचेच आहे रोज. तर जादूमय दिवस जाण्यासाठी सकाळ आपली
नव्या दिवसाला आपल्याला समोर जायचं आहे, तर जेव्हा आपण आपल्या अंथरुणातच असतो किंवा आपण आंघोळ करत असतो किंवा शॉवर घेत असतो, तसंही बॅक ऑफ द माइंड आपल्याला चालायचं असतं की आज मला काय करायचंय. मग आता तुम्ही जेव्हा कपडे घालून तयार होता, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, उजळणी करायची आहे. प्रत्येक काम माझं चांगलं झालंय असं समजून आभार मानायचा आहे. तेच कपडे घालताना, अं, आपलं मेकअप करताना, जादूची कृती ही दिवसाच्या सुरुवातीला सकाळी अगदी एका सत्रात तुम्हाला करायची आहे. जेवढे तुमचे काम आहेत ते पूर्ण एकदा स्कॅन करून थँक्यू थँक्यू थँक्यू, खूप छान कामं झाली असं तुम्हाला म्हणायचंय. मनातल्या मनात दिवसभरात, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, झोपेपर्यंत आपल्याला काय काय करायचं याचं नियोजन करायचं. आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला किंवा त्या घटनेला, योजनेला आपण जादूचा शब्द लावायचा आहे, आभारी आहे. कल्पना करायची आहे शेवटी सगळ्या चांगल्या चांगल्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडल्या याबद्दल, आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. पुन्हा मग ही कृतज्ञता व्यक्त झाल्यावर आभारी आहे हे जादूचे शब्द परत उच्चारायचे आहे. आणि एकदा हे झालं की तुमचा दिवस हा पूर्ण जादूमय होऊन जाणार. तुम्हाला अतिशय कृतज्ञ वाटण्यासाठी तुम्ही घटनांची वर्णन करताना त्या कशा उत्कृष्टपणे घडल्या हे सांगण्यासाठी वेगवेगळी चांगली विशेषणं वापरा. उदाहरणार्थ, विश्वास ठेवण्यास कठीण जाईल इतक्या यशस्वी बैठकीसाठी आभारी आहे. एक फोन केल्यानंतर एवढा आश्चर्यकारक बदल झाला याबद्दल आभारी आहे. कामाच्या ठिकाणचा माझा आजचा दिवस अनेक चांगल्या दिवसांपैकी एक होता, त्याबद्दल मी आभार मानतो. या चित्तथरारक क्रीडा प्रकाराबद्दल आभारी आहे. आज आम्ही लिलया स्वच्छता केली आणि ते करताना खूप मजा देखील आली, त्याबद्दल मी आभारी आहे. मित्रांबरोबर तासभर बाहेर हिंडून खूप मज्जा केली, त्याबद्दल आभारी आहे. आज अगदी आरामात प्रवास झाला, त्याबद्दल आभारी आहे. आत्तापर्यंतचे सगळ्यात चांगले कौटुंबिक संमेलन झाले, त्याबद्दल मी आभारी आहे. वरील प्रत्येक अनुभवानंतर तुम्ही जर मोठ्याने आभारी आहे असे म्हटले तर ही जादूची कृती आणखी शक्तिशाली ठरते. पण हे शब्द मोठ्याने म्हणण्यासारखी परिस्थिती नसेल तर तुम्ही ते मनातल्या मनात देखील म्हणू शकता. येस. सकाळी आपण घरात असताना ह्या गोष्टी आपण आपल्या जोराने म्हणू शकतो, आणि नाहीच जर वाटलं तर तुम्ही हळूही म्हणा. पण कृतज्ञता वाटण्यासाठी त्या घटनांची वर्णन करताना ती उत्कृष्टपणे घडण्यासाठी आपल्याला त्यांनी कुठलं चांगलं विशेषण वापरायचं हे त्याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पल्स पण दिलेले आहे. सो रॉन्डाबांनी आपल्याला हर एक गोष्ट अगदी स्पून फिट करून दिलेली आहे की विश्वास ठेवण्यास कठीण जाईल इतक्या यशस्वी बैठकीसाठी. म्हणजे एखादी तुमची मीटिंग आहे की जिथे तुम्हाला असं वाटतं की नाही, माझं माझं नेहमी म्हणजे असं जे काही तुमची निगेटिव्ह थिंकिंग असेल त्याबद्दल, की तुम्हाला वाटेल की नाही हे अशक्य आहे, पण विश्वास ठेवण्यास कठीण जाईल इतक्या यशस्वी बैठकीसाठी सुद्धा तुम्ही आभारी आहे असं उच्चारू शकता. एक फोन केल्यानंतर आश्चर्यकारक गुणांमध्ये तुमचा बदल झाला याबद्दल आभारी. हे तुम्हाला एक एक्झाम्पल्स दिलेले आहे, हे तुम्ही वाचून घ्या. किंवा कुठे कामाच्या ठिकाणी एखादा दिवस आपल्याला चांगला दिवसापैकी एक होता, हे आधीच ठरवायचं आहे, आधीच कल्पना करायची, थँक्यू म्हणायचं, आणि मग त्याप्रमाणे ते घडेल. किंवा तुम्ही एखादी मॅच बघायला जात असाल, मग ते जी मॅच आहे किंवा ती क्रीडा आहे त्या ती चित्तथरारक क्रीडा या प्रकाराबद्दल मी खूप आभारी आहे. तुम्हाला घराचं क्लिनिंग करायचं आहे, पण ते क्लिनिंग करायला कधी कधी कंटाळा येतो, मग ही माझ्या घरची क्लिनिंग मी खूप मस्त केली, खूप मज्जा आली क्लिनिंग करताना, याच्यासाठी मी आभारी आहे असं म्हणू शकता. तुम्ही एखाद्या मित्रासोबत फिरायला जायचं आहे, मग आता ही मीटिंग माझी खूप छान झाली, आम्ही दोघांनी खूप मजा केली, खूप आम्ही हसलो, हे तुम्ही एक इमॅजिन करू शकता. एक कुठे प्रवासाला जायचं असेल तर प्रवास आनंदात, आरामात, सेफली झालेला आहे. तुमच्याकडे एखादं गेट टुगेदर आहे, तुमची कौटुंबिक एखादी संमेलन आहे, तर ते आमचं संमेलन सगळ्यात छान झालं, आम्ही खूप हसलो, खूप जुन्या आठवणी निघाल्या, मज्जा आली, वेळ कसा गेला कळला नाही, असं तुम्ही इमॅजिन करून तुम्ही त्या आभारी आहे असं शब्द तुम्ही म्हणू शकता. सो प्रत्येक अनुभवानंतर तुम्हाला मोठ्याने म्हणायचे आभारी आहे, आणि जर तसं तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल, पण आभारी आहे हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. दिवसभराच्या प्रत्येक कामासाठी आणि घटनेसाठी कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर करून झाल्यानंतर त्या जादूच्या कृतीच्या शेवटी
आज मला कळणाऱ्या महत्त्वाच्या बातमीसाठी आभारी आहे असं म्हणा. मी स्वतः प्रत्येक दिवशी संपूर्ण दिवस जादूमय करण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून झाली की न चुकता त्या दिवशी येणाऱ्या महत्त्वाच्या बातमीसाठी आभार मानते. परिणामी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही ऐकायला मिळाल्या नव्हत्या एवढ्या महत्त्वाच्या बातम्या मला कळायला लागल्या. एका दिवसानंतर दुसरा दिवस, एका आठवड्यानंतर दुसरा आठवडा, एक नाही, दोन नाही, महत्त्वाच्या बातम्यांचा नुसता वर्षाव व्हायला लागला. प्रत्येक वेळी महत्त्वाची बातमी कळाली की मी हर्षित होऊन विशेष कृतज्ञता व्यक्त करायचे. कारण या बातम्या येण्यापूर्वी मी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर केला आहे हे मला माहीत असायचे. या आणखी कृतज्ञतेमुळे महत्त्वाच्या बातम्या येणं सुरूच राहिलं. तुम्ही यापूर्वी कधी ऐकली नसेल इतकी महत्त्वाची बातमी जर तुम्हाला ऐकायला मिळावी असे वाटत असेल तर माझे अनुकरण करा. माझ्या पावलावर पाऊल टाकत राहा. या बुकला सरेंडर करा. तुम्ही जी म्हणते ते करा. दिवसभराच्या प्रत्येक कामासाठी आणि घटनेसाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा तुम्हाला वापर करायचा आहे. ती करून झाली नंतर ती कृतज्ञता जादूच्या कृतीच्या शेवटी आता तुम्ही सगळं तुमचा दिवस स्कॅन केला. तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या ते तुम्ही केलं. त्याच्यानंतर लास्टमध्ये तुम्हाला काय म्हणायचंय, आज मला कळणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी आभारी आहे. आय एम व्हेरी मच थँकफुल फॉर द गुड न्यूज कमिंग ऑन माय वे. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो की माझ्यासाठी एक छान गोड बातमी येत आहे, आनंदी बातमी येत आहे, मी त्याच्यासाठी आभारी आहे. किंवा मला कळणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी मी आभारी आहे. म्हणजे ते गृहीत धरलंय की आज मला चांगली बातमी मिळणार आहे. मग प्रत्येक दिवशी संपूर्ण दिवस जादूमय जाण्यासाठी जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो न चुकता, आणि त्या दिवशी जर आपण मला महत्वाच्या बातमीसाठी आभारी असं म्हटलं, तर परिणामी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला रोज चांगल्याच गोष्टी ऐकायला मिळतील. महत्वाच्या बातम्या कळायला लागेल ज्या तुम्ही कधी नाही तुम्हाला कळल्या अशा. एका दिवसानंतर दुसरा दिवस, आठवड्यानंतर दुसरा आठवडा, एक नाही, दोन नाही, अशा बातम्यांचा तुमच्यावर असा वर्षाव व्हायला लागेल. तुमच्याकडे सगळं छान 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 बातम्या तुम्हाला मिळतील. आणि ती कळली की तुम्हाला उत्साहाने त्यासाठी थँक्यू म्हणायचं आहे. बातमी येण्यापूर्वी मी जर जादुई शक्तीचा वापर केला तर नक्कीच, म्हणजे काही व्हायच्या आधी जर मी त्याचा उत्साह साजरा केला, कुठली बातमी यायच्या आधीच की येस मला आज छान बातमी आली, किंवा मला येणाऱ्या बातमीसाठी मी खूप खुश आहे, वाव, असं वाव मोमेंट जर तुम्ही आधीच सेलिब्रेट केला तर ती गोष्ट तुम्हाला कृतज्ञतेमुळे मिळायला लागेल आणि तुमच्या महत्वाच्या तुम्हाला बातम्या येणं सुरू राहील. जर तुम्ही आधी हे केलं नसेल तर ही बातमी महत्वाची तुम्हाला ऐकावी मिळावी असं जर तुम्हाला वाटत असेल की येस, जसं रॉन्डा बर्नच्या आयुष्यामध्ये दिवसेंदिवस, आठवडे ते आठवडे, महिना ते महिना अशा छान छान बातम्या त्यांनी ऐकल्या आहेत, तर मलाही हे ऐकायची आहे, तर तुम्हाला ही गोष्ट करावी लागेल. जसं रॉन्डा बर्नने केलंय तसंही तुम्हाला करावं लागणार आहे. तरच तुमचा दिवस, तुमची पूर्ण जीवन हे जादूमय होऊन जाणार. सो कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि तुमच्या जीवनामध्ये चांगल्यात चांगले बदल घडवून आणा. डन. लेसन झालेलं आहे. जादूची कृती क्रमांक 14. अनुभवा जादूचा दिवस. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. या प्रत्येक वरदानाबद्दल कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे म्हणा आणि त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. 2. सकाळी उठल्यानंतर मनातल्या मनात तुम्ही दिवसभरात, संध्याकाळी आणि झोपण्यापूर्वी काय काय कामे करायची याचे नियोजन करा. प्रत्येक योजना किंवा घटना चांगल्या प्रकारे घडली आहे असे समजून आभारी आहे असं म्हणा. कल्पना करा की दिवसाच्या शेवटी प्रत्येक गोष्ट नीट चांगल्या प्रकारे घडून आल्याबद्दल तुम्ही अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहात आणि आभारी आहे असं म्हणत आहात. तुमच्या दिवसभरातल्या सगळ्या योजना हुशारीने पार पाडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून झाल्यानंतर या जादूच्या कृतीची सांगता करताना आज येणाऱ्या महत्त्वाच्या बातमीसाठी आभारी आहे असं म्हणा. 4. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात धरा आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे असे म्हणा.
येस. फर्स्ट अँड द लास्ट वन. पहिली आणि चौथी कृती जी आपण रोज करतो, सकाळी उठल्यावर वरदानं लिहिणे, पुन्हा ती वाचणे, आभारी आहे असं म्हणणे, ही कृती आपल्याला सकाळी उठल्यावर करायची आहे. त्याच्यानंतर शक्य तेवढी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मग सकाळी उठल्यावर मनातल्या मनातच आपल्याला दिवसभरात, संध्याकाळी आणि झोपण्यापूर्वी काय काय कामं करायची, आज सकाळची माझी हे काम आहे, दुपारची आहे, संध्याकाळची आहे. तुम्ही एकदा का तुमच्या गोष्टींचं नियोजन केलं की ते योजना आणि घडणं चांगल्या प्रकारे घडल्या, फील करायचंय, समजून घ्यायचंय आणि आभारी आहे शब्द म्हणायचे आहे कल्पना करून. ओके. मग ते सगळं दिवसाच्या शेवटी प्रत्येक नीट चांगल्या प्रकारे घडून आल्या याची जेव्हा तुम्ही कल्पना कराल आणि मग तुम्ही अगदी मनातून कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि आभारी आहे असं म्हणायचं आहे. मग आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्या योजना तुम्ही जेव्हा पूर्ण लिहून घ्याल व्यवस्थित आणि कृतज्ञता व्यक्त कराल, त्याच्यानंतर तुम्हाला एंड ऑफ द सेंटेन्स म्हणजे सांगता कशी करायची या सेंटेन्सची, की आज येणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी आभारी आहे, वाव, असं छान असं हे पण फील करायचंय तुम्हाला आणि हे रोज त्या करायचं आहे. हे सेंटेन्स तर रोज त्या तुम्ही जे काही नियोजन करा त्याच्यानंतर लास्टवाला हे राहणार आहे. आणि झोपण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्यायचा आणि चांगल्या गोष्टी आठवायच्या, एक परफेक्ट एक गोल्डन मोमेंट आठवून तुम्हाला झोपी जायचं आहे. सो आजचा हा दिवस इथे संपलेला आहे. आय होप सगळ्यांना समजलं असेल. नसेल समजलं तर पुन्हा विचारा. मोस्टली माझे हस्बंड माझ्यासोबत खूप शेअर करतात हे वॉव मोमेंट, कारण की ते ऑफिसला जातात. त्यांच्यासोबत काही ना काहीतरी बॉस म्हणा किंवा कुठली ना गोष्टी घडत असते. मग मग हे ते सांगतात की मी आधीच हे ठरवून गेलो, मग मला आज हे काम असं होणार होतं, माझं हे छान झालं. सो तुम्ही पण तुमच्या त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कुठे कुठे ही जादू यूज करायची ती करा आणि याचा खरंच अनुभव घ्या. आणि आज मला एक आधार कार्डच्या ऑफिसमध्ये जायचं, तर मी ऑलरेडी आता लिहून ठेवलेलं आहे, आता मी जाणार आहे आणि मला माहिती आहे की माझं काम हे अगदी 2 मिनिटात होणार आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. कोणाला काही प्रश्न, शेअरिंग? तुम्ही हँड रेस करू शकता किंवा अनम्यूट करून उत्तर देऊ शकता. कुणालाच काही प्रश्न नाही, एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. वाव. थँक्यू मॅम. खूप छान. म्हणजे छान. अ, थँक्यू. असं काहीतरी प्रवचन केल्यानंतर माणूस मेडिटेशन झाल्यानंतर कसं मंत्र होतो. अगदी हा मोमेंट होता. दादा. व्हेरी नाईस. गुड. छान समजून सांगितलंय. सोनाली गाठे. सोनाली, आर यू हिअर? येस 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 येस. मॅम, येस येस. मी मला सांगितलं ना मॅजिक कोणासोबत झालं. सो शी इज सोनाली. ओके. एक मिनिट मॅम, मी दाखवायचा प्रयत्न करते. मी ओटी मध्ये आहे मॅम. ओके ओके ओके. अँड गॉड आणि ब्लेस यू. हिच्या मुलीसाठी सगळेजण मॅजिक डस्ट द्या. एव्हरीबडी जस्ट ब्लेस हर. ही इज फिट, फाईन अँड हेल्दी. तिचं नाव काय मॅम? आकांक्षा आहे मॅम, आकांक्षा. आकांक्षा. सगळ्यांनी ब्लेस करायचं आहे की आकांक्षा एकदम स्ट्रॉंग, हेल्दी, फिट, फाईन आहे. येस. ती मस्त तिच्या आईबाबांसोबत खेळते, गार्डन मध्ये खेळतीये, छान फिरायला जातीये, मेडिकल. खूप छान मजा करते. ती डॉक्टर आहे मॅम, डॉक्टर होते, फर्स्ट सेकंड इयरला आहे ती. ओके. हा. गॉड ब्लेस हर. फिट, फाईन अँड हेल्दी. लवकरच त्या आता मुंबईवरून परत आल्या की आपल्यासोबत शेअर करणार आहे की डॉक्टरांनी एकदम छान सांगितलंय सगळं आणि एव्हरीथिंग इज मॅम बघा, मी इथेही पुस्तकं लिहिते, इथे कंटिन्यू माझी डायरी भरणं सुरू आहे मॅम. व्हेरी इतकं गुड. वा. वाव. म्हणजे ना मॅम, हॉस्पिटलला आहे बट स्टील मला ना जराही काही वाटत नाही. मुलगी ऍडमिट आहे माझी, सुरू आहे प्रोसिजर, पण मी खूप हॅपी आहे. म्हणजे इतकं मस्त वाटतं मला की हे माझं लिहिणंच थांबत नाही. मला तिथल्या सिस्टर विचारतात, मॅम तुम्ही काय अभ्यास करून राहिला तेव्हाचे. म्हणजे मुलगी खूपच आत छान. आहे
आई अगदी हसूनच आहे. वाव, मस्त. ती बरीच होणार आहे. मॅम तुम्ही म्यूट आहात. किती मॅम? डॉक्टर म्यूट आपल्याला होता. गुड न्यूजच देणार आहे, सो बी हॅपी. येस. येस मॅम, आय एम येस, शुअर एकदम डेफिनेटली. तसंच होणार आहे. येस, येस. ओके, थँक्यू. थँक्यू मॅम. मॅडम प्लीज आज रेकॉर्डिंग तेवढं लवकर पाठवा. मला ना, मी सकाळपासून कामाच्या ह्याच्यात सेशन पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ऐकलेलं नाही, त्यामुळे आता प्रवासात ऐकते. लग्न घरचं बहीण भावाच्या मुलीचा तिकडे चालले, त्यामुळं प्रवास लवकर पाठवा. येस, येस. सो लुक ॲट हर. तुम्ही बघितलं सोनालीला, ती किती छान एनर्जी आहे तिची. आणि खरंच अशी एनर्जी असली की ऑटोमॅटिकली युनिव्हर्स तुम्हाला हेल्प करतो आणि सगळ्या गोष्टी चांगल्या घडायला लागतात. राईट. थँक्यू. बरोबर आहे. नेहमी आपल्याकडे 2 चॉईस असतात की बिलो द लाईन जायचं म्हणजे निगेटिव्हिटी कडे जायचं की पॉझिटिव्हिटी कडे जायचं. जर तुम्ही पॉझिटिव्हिटी कडे गेलात तर जसं सोनाली मॅमची आता मुलगी हॉस्पिटलाइज आहे, तिच्यावर काहीतरी प्रोसेस सुरू आहे, बट स्टील त्यांना तो फेथ आहे, तो विश्वास आहे की ही पॉझिटिव्हिटी नक्कीच सगळं छान करणार आहे. आणि आपण असे बरेच कितीतरी लोक सुद्धा बघतो की साधं छोटंसं खर्चट छोटंसं काय होतं, बापरे किती पॅनिक होतात, असं वाटतं की आभाळच कोसळलंय की काय. सो ते असतं, ते निगेटिव्हिटी कडे जाणं असतं किंवा आपल्याला तो फेथच नसतो की युनिव्हर्स आहे, देव आहे जो सगळं ठीक करणार आहे. हा विश्वास आपल्याला आपल्या स्वतःवर जेव्हा असेल तेव्हा ही गोष्ट घडणं शक्य असतं माणसाच्या आयुष्यात. आणि खरंच सोनाली मॅमला खूप खूप काय बोलू शकतो आपण, म्हणजे खूप त्यांची प्रॅक्टिस म्हणायला लागेल की त्यांनी हे अचीव्ह केलंय हे या नाही मग मला स्टेटला येऊन. प्रॅक्टिसलाही वेळ नाही मिळत आहे, पण स्टील सगळं होत आहे. नाही नाही मॅम, मॅम तुम्ही तुम्ही ओटी सांगितलं मध्ये तर अनुभव माझा बसून कालचा. ग्रॅटिट्यूड लिहिताय म्हणजे तुम्ही असं बोलूच नका की वेळ नाहीये. तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि म्हणूनच तुम्ही तो युटिलाइज करताय. सो खूप नाही छान मॅम, वाटलं खरंच. मला कालपर्यंत नव्हता वेळ. आता मी हॉस्पिटलमध्ये, मला खूप वेळ आहे. आज मी सकाळीच मॅमशी बोलली. मॅम माझा कालचा फ्लाईटचा एक्सपिरियन्स जबरदस्त होता, जबरदस्त. मॅम काल एअर इंडियाने माझ्यासाठी अर्धा तास फ्लाईट लेट केलं, डिले केलं नागपूरवरून. वाव. अशक्य आहे. फक्त ग्रॅटिट्यूडमुळे, बाकी काही नाही. तुम्ही काय केलं होतं मॅम ते पण सांगा, की काय प्रॅक्टिस केलं तुम्ही, की काय हे जसं होतं फ्लाईटच्या आधीच तुम्ही काही हे केलेलं, मग कसं मी तर केलं? माझ्या मुंबईच्या टूरसाठी पहिले खूप ग्रॅटिट्यूड लिहित होती. आणि जेव्हा काल ना आमचं सगळं बुकिंग सगळं झालेलं होतं, पण माझ्या मुलीला ना तिथे जाऊन चेक इन करायचं होतं, वेब चेक इन नव्हतं करायचं. लास्ट याला मी इंडिगोनी आलो, तर त्यावेळेस ज्यावेळेस काल पोहोचलो सेम टाइमला फ्लाईट होती. इझिली सगळं झालं. मला असं वाटलं की आपण अगदी विदिन टाइम आहे, म्हणून आम्ही अगदीच नॉर्मल आलो. पण तिथे गेलो तर एअर इंडिया फारच त्यांचं काउंटर बंद झालेलं होतं आणि वेब चेक इन नाही तर तुम्हाला अलाउडच नाही. आम्ही खूप रिक्वेस्ट केली, खूप खूप म्हणजे खूप भयानक. त्यांना पूर्ण फाईल्स दाखवल्या मी डॉक्टरांच्या की आम्हाला दवाखान्यात अपॉइंटमेंट आहे, प्लीज जाऊ द्या. सगळ्या अँगलनी प्रयत्न केले, नाहीच म्हटलं. मग असं ठरलं की नाही, परतच यायचं आहे आता आपल्याला. पण मी फक्त हस्बंडला इन्फॉर्म करायसाठी पण फोन केला की मी म्हटलं असं असं झालंय, ठीक आहे आपण संध्याकाळच्या फ्लाईटनी वगैरे जाऊ. तर ना मॅम अचानक त्यांनी सहज माझ्या दिरांना फोन केला आणि असं काहीतरी घडून आलं. तिथल्या मॅनेजरचाच फोन आला आणि मला वरती जिथून आम्ही जाणार होतो आत फ्लाईटमध्ये जिथे बसायचं होतं, तिथून 2 लोक खाली आले आणि मला पहिले फोन आला की मॅम तुम्ही या वरती, आम्ही वाट बघतोय, तुम्ही वाव. पटापट या. आमच्या बॅग चेक नव्हत्या झाल्या, आमची सिक्युरिटी चेक नव्हतं झालं, काही नव्हतं झालं. मॅम विदाऊट एनी सिक्युरिटी चेक, विदाऊट एनीथिंग आम्ही वरती गेलो आणि विमानात बसलो आणि इथे वाव. मिराकल झाला मॅम काल तर. एअर खरंच आहे. इंडियाची फ्लाईट अर्धा तास डिले होऊ शकतं. जे 9:30 ला पोहोचणार होतं का 10:30 ला आम्ही बाहेर आलो एअरपोर्टच्या. हे शक्य नाहीये, पण झालं काल माझ्यासोबत. येस. खूपच जादू. आणि मी फक्त ग्रॅटिट्यूड, मी घाबरली होती थोड्या वेळासाठी की बापरे हे काय झालं, पण थँक्यू सुरू होतं माझ्या मनात की नाही मला जायचंय, मला डॉक्टरांकडे जायचंय. एअर इंडियाला थँक्यू करत होती. पण म्हणजे लिहिलं नाही मी त्यावेळेला, पण मी खूप मनातल्या मनात घाबरलेली होती, पण त्याच्यापेक्षा जास्त मी ग्रॅटिट्यूड देत होती. तर ते घडलं माझ्यासोबत काल.
वाव, अगदी मिरॅकल खूपच झाला. खूपच अमेझिंग वाटलं. अंगावर शहारे आले ऐकताना की पुढे काय सांगणार आहे ही उत्सुकता होती. खरंच खूप छान प्रॅक्टिस आहे तुमची आणि खूप छान पद्धतीने तुम्ही नुसतंच शिकलंय म्हणून नाही, तुम्ही ते योग्य वेळी इम्प्लिमेंट सुद्धा केलंत की म्हणजे हो, तुमच्याकडे तेव्हा मला सुद्धा ना ऍक्च्युली चॉईस होती. राईट. प्रॅक्टिसला तसा वेळ नाही मिळाला होता. मी 4-5 दिवस मॅमचे तुमचे सेशन अटेंड करते, पण ना दिल से करत आहे, जे करत आहे ते अगदी दिल से करते आहे. म्हणजे लिहायला वेळ नाही मिळाला तरी बोलते आहे मनातल्या मनात. म्हणजे थोडीशी बरोबर. वेड्यासारखीच बडबडत असते स्वतःशी. मजा वाटते. खूप छान. मजा येते. आय होप म्हणजे आपण आता 26 लोक आहोत. कोणी हे ऐकलंही नसेल की विदाऊट सिक्युरिटी चेक कोणीतरी फ्लाईट मध्ये जाऊन हो मॅम, बसतंय. विदाउट विदाऊट बोर्डिंग पास चेक इन मॅम. बोर्डिंग पास कोणीतरी फ्लाईट मध्ये जाऊन बसतंय. मी तर नाही ऐकलंय माझ्या उभ्या आयुष्यामध्ये. आणि कोणी मॅम असेल तर प्लीज सांगा की आपण म्हणू शकतो की हा चमत्कार नाहीये, ऑलरेडी घडून गेले. खरंच मी नाही, तर नाही ऐकलंय. खूप नाही मॅम. आणि मस्त. आणि ती जी बॅग असते ना, आपली जी लगेज बॅग असते, ती माझी 15 किलोपेक्षा जास्त होती. ती तर ते फ्लाईटमध्ये अलाउ करत नाही. तर माझं त्या बॅगचं चेक झालंच नव्हतं. ती कारण सगळं बंद झाल्यामुळे ना बॅग माझी गेलीच नाही तिकडे. सिक्युरिटी चेक इन नंतर जाते ती गेलीच नव्हती, कारण सगळं बंद झालेलं होतं. ती बॅग आमच्या सोबत होती. असं आलं होतं 2 मिनिटासाठी की नाही तुम्हाला बॅग नेता येणार नाही. मी म्हटलं ठीक आहे, बॅग नाही नेता येणार तर नाही नेता येणार, मी बॅग इथेच राहू देते. पैसे तर मोबाईलमध्ये असतात तेवढे तर घेऊन जाते. तर बॅगही ठेवायला तर असं झालं की नाही ठीक आहे, मी बॅग इथे ठेवून देते, माझे हस्बंड घेऊन जातील. माझी मुलगी बॅग घेऊन पण गेली, पण ते लोकांना असं घडलं काहीतरी की त्यांनी म्हटलं नाही, आम्ही इथे बॅग तुमच्या काळजी आम्ही नाही घेऊ शकत, तुम्हीच बघा याचं काय करायचं तर. परत एक वरून फोन आला, नाही नाही ती बॅग घेऊन तिथे त्यांना इथेच पाठवा डायरेक्ट. मॅम ती वा. बॅग घेऊन जी चेक इन मध्ये जाते ना, ती आम्ही लगेच सोबत कॅरी केलं. म्हणजे कॅरीसाठी सोबत मिरॅकल. नेलं. तर त्यांनी तिथूनच ना मॅम आम्हाला, त्याला ना टॅग लागलं होतं ना काही लागलं होतं, त्यांनी त्याला असंच हाताने एक एअर इंडियाचं टॅग लावलं. आमच्यासोबत एक माणूस आला, तो डायरेक्ट त्याला तिकडे याच्यात घेऊन गेला त्यांच्या लगेजमध्ये आणि आम्हाला जाऊ दिलं. इतकं मजा वाटली ना मला काल. म्हणजे असं वाटलं होतं की थोड्यासाठी आपली ट्रीटमेंट नाही होणार, पण आणि सगळं व्यवस्थित झालं. पोहोचल्याबरोबर डॉक्टरही आलेत. लास्ट टाइम मी आली तर दिवसभर वाट पाहावी लागली होती. म्हणजे सगळं घडून आलं छान. फक्त बोलण्यानी, माझ्या मनातल्या मनात बोलण्यानी, ग्रॅटिट्यूडनी, बस बाकी काही नाही केलं मी. वा, आता तर मी खूप खूप छान. पानं भरते मॅम. आता तर माझं नोटबुक कमी पडतंय मला इथे लिहायला. आता खूपच घरी खूपच गेल्यावरही छान. वेळ मिळणार आहे. आता हा जो वेळ मिळाला येस. दॅट ओके, बट आता घरी वेळ मिळणार आहे. हा हा, वेळ येस मॅम. आहे. आता काय आपल्याला मॅनिफेस्ट करायचं, घरी आपल्याला वेळ मिळेल. त्याच्या आपल्याला हा वेळ येस. नको, आपल्याला तिकडचा वेळ हवाय ना. तिथला तर वेळ मी पण घरी पाहिजे. ना, हा. माझ्याकडे वेळच वेळ आहे. आणि हा. आता डॉक्टरने सांगितलं की आता तुम्हाला काय मुंबई नाही, आता तुम्ही मस्त बढिया झाल्यात, बस आता तेच मॅनिफेस्ट करत राहा बस. येस. आणि होणार, हमखास होणार. 2 दिवसानंतर ही शेअरिंग राहणार आहे की डॉक्टरांनी सांगितलं एव्हरीथिंग इज फाईन. फाईन. येस. 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 आणि थँक्यू. सोनालीची प्रॅक्टिस ही वर्षाची नाही. फक्त आणि फक्त राजन सरांचा क्लास बघितला आणि त्याच्यानंतर ही बुक जॉईन केलेली आहे. दॅट्स राजन सरांचाही क्लास याच हॉस्पिटलमधून बघितलाय मग मी लास्ट मंथ मध्ये, 1 महिन्या आधी आली होती तेव्हा फक्त मी युट्यूबवर व्हिडिओ बघितला. त्यांना रश्मी मॅमचा मी नंबर म्हणजे मी मेल केला त्यांना की मला प्लीज जॉईन करा आणि मला मदत करा की मी काय करू, माझी मुलगी ऍडमिट आहे, तिला मला बरं करायचंय. तर रश्मी मॅमनी म्हटलं की मी राजन सरांशी बोलते. पण त्यांनी म्हटलं, राजन सरांशी बोलले, पण त्यांनी म्हटलं की यांना मॅजिक बुकची प्रॅक्टिस नाही, तर आपण तशी मदत नाही करू शकणार, यांना पहिले मॅजिक बुक करावं लागेल, त्यांना फक्त ग्रॅटिट्यूड लिहायला लावा. आणि मग मी खूप सारे व्हिडिओ, इथे मला वेळच वेळ होता त्याच्यामुळे मी खूप व्हिडिओज बघितले. आणि मग अचानक मला तुमचा ग्रुप मिळाला परत. आता तर खूपच मजा आली. आता यावेळेला मी खरोखर लिहिते. त्यावेळेला फक्त ऐकत होती, आता मी लिहिते. वाव, सगळे जास्तच घडत आहे. सो खूप विदिन अ छान. मंथ असं काही होऊ शकतं का? म्हणजे शी इज मिरॅकल, ऑलरेडी शी इज मिरॅकल. तिच्याकडे एक एवढं पॉझिटिव्ह ट्रिमेंडस पॉवर पॉझिटिव्ह आहे ऍटिट्यूड खरंच. मॅम पहिलेपासून आहे माझा. म्हणजे माझ्याकडे आम्ही हस्बंड थोडेसे असतात कोणत्याही गोष्टीमध्ये की नाही असं होऊ शकते का वगैरे, पण हा एक स्वभाव होता माझा पहिल्यापासून. पण याच्यात जुळल्यावर असं वाटतं हे तर आहे, जबरदस्त आहे. अशी जनरली मी निगेटिव्ह तशी नव्हती, याच्यामुळे तर मला अजून मजा यायला लागली आहे. खूपच सुंदर. खूपच सुंदर शेअरिंग आहे मॅम तुमचं. झाली आहे हा. थँक्यू हे शेअर करून. तुम्ही सगळ्यांनाच इन्स्पायर केलंय हा, मॅजिक किंवा येस मॅम, गरज कृतज्ञता आहे व्यक्त सगळ्यांना. करण्यासाठी.
वाटत सुद्धा नाही असं काही आहे सिच्युएशन तुमच्या इथे आता इतके तुम्ही मॅम बघा मी इतके छान आहात. आताही बघा मी हा येस माझ्याकडे येस ते स्टेअरकेस हेडफोन्स राहिले लावलेत. एअरपोर्टला हॉस्पिटलला इथे बसली आता कारण माझ्याकडे ना हेडफोन्स आयपॅड मला तिथे सुटला घाई खूप धावपळ झाली ना काल तर तोही परत मिळाला त्याच्यामुळे माझा हेडफोन्स नाही आता इथे आतमध्ये खूप छान. त्याच्यामुळे मला जरा क्लास अटेंड करताना थोडासा प्रॉब्लेम होत होता आता मी इथे बाहेरून बसली याच्यामध्ये स्टेअरकेसच्या याच्यात खूप खूप थँक्यू मॅम मी आज सकाळी कीर्ती मॅमशी बोलल्यामुळे अजून जास्त हे आलं मला की नाही सगळं ठीकच होणार आहे राईट. खूप थँक्यू छान मॅम वाटलं शेअरिंग 100% होणार आहे आणि मला हे माहित आहे की युनिव्हर्स माझ्या वाक्यांना खूप जास्त वेटेज देतो हे मी अनुभवलेलं आहे आणि मी एक गोष्ट मागेही शेअर केली होती म्हणजे मला हे स्वतःचा हे नाहीये काय गर्व वगैरे नाहीये पण परमेश्वर खरंच ऐकतो आणि परमेश्वर मला हे माध्यम बनवतो याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे मी काही करत नाही तो करून घेतो वरचा मी आमच्या बॅडमिंटन सरांना थोडं हे होतं आई वडिलांसोबत त्यांचं चॅलेंज होतं आणि मी त्यांना म्हटलं सर तुम्ही बिलकुल डोळ्यातून पाणी नाही काढायचं म्हणजे माझं असं द वे ऑफ टॉकिंग जसा आहे ना तो जरा अमरावती आहे त्याच्यामुळे विदर्भ आहे माझा तर त्या बरं विदर्भामध्ये अरे सर तुम्ही काळजी नका करू तुमचे वडील तुमच्याजवळ येणार एका महिन्यात असंच मी म्हटलं आणि असे सर्कमस्टन्सेस झाले ते 4 महिन्यानंतर त्यांचे वडीलही त्यांच्यासोबत आले त्यांच्या मुलीच्या नावावर त्यांनी घरं काय करून दिली काल मी सरांचा व्हिडिओ बघितला ते त्यांच्या घरी खूप मस्त एन्जॉय करत आहे आणि त्यांनी मला फोन केला होता की मॅडम तुम्ही काय म्हणजे देवाजवळ प्रार्थना केली की माझी ही गोष्ट पूर्ण झाली सो मी हेच म्हणेल की परमेश्वरा सोनालीच्या मुलीला लवकरात लवकर बरं कर आणि हे होणार आहे येस 100% होणार आहे येस मॅम नक्की होणार आहे थँक्यू मॅम ग्रेट शेअरिंग ग्रेट. सो शॅल वी स्टॉप नाव येस आय थिंक सगळेजण आपली सकाळ करा आता उद्यापासून सकाळी लिहायचं आहे फील करायचं आहे आणि आता आम्ही येणारी उद्याची गोड बातमी सोनालीकडून त्याच्यासाठी वाव वाव येस वाव वाव येस थँक्यू सो मच एव्हरीवन अँड गॉड ब्लेस सर थँक्यू 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 सो मच. थँक्यू मॅम